Hello student, welcome back. Today we are going to discuss all questions from To Serve with Love in details. स्टुडंट मागील 2 लेक्चरमध्ये आपण टू सर्व विथ लव याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आता याच्यावरती एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न विचारले जातील. हा टॉपिक 4.2 आपल्याला परीक्षेमध्ये नॉवेल या सेक्शनमध्ये 4 गुणांसाठी विचारला जाईल, जो प्रश्न क्रमांक 5B असणार आहे. अर्थात याच्यावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते कॅरेक्टर्स, प्लॉट, सेटिंग, थीम अँड लँग्वेज याच्यावरती विचारले जातील आणि एकूण 2-2 मार्काचे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. सो लेट अस डिस्कस क्वेश्चन्स फ्रॉम टू सर्व विथ लव. Questions based on characters. A1. First, which among the following is a teacher in the extract? Select the correct one. Also cite a couple of lines from the extract in support of your answer. And the options are Denham, Sapiano, Miss Joseph and Dale Evans. खालील दिलेल्या पात्रांपैकी शिक्षक कोण आहे आणि त्यासाठी उत्तरातील काही ओळींचा संदर्भ द्या. Answer आहे पा डी. डेल इव्हान्स इज द टीचर. इन द एक्स्ट्रॅक्ट शी वॉज इन द one of the teachers chosen to be part of panel discussion at half yearly report function. And the sentence is, the names were called Mr. Watson, Mrs. Dale Evans, Miss Phillips, Denham and Miss Joseph lead the others of the stage and the teachers took their seats. या ओळीवरून लक्षात येतं की डेल इव्हान्स या टीचर आहेत. सेकंड आहे, कंप्लीट द टेबल हायलाइटिंग द व्हेरियस ट्रेट्स ऑफ द मेजर कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. या उतारातील जे प्रमुख कॅरेक्टर्स आहेत यांची काही वैशिष्ट्ये लिहा. पहिलं पात्र आपल्याला सांगितलेलं आहे डेनहॅम. डेनहॅम स्टुडंट फ्रॉम सिनियर क्लास इन चार्ज अँड होस्ट ऑफ हाफ इयरली रिपोर्ट फंक्शन. डेनहॅम हा वर्गातील एक सिनियर विद्यार्थी होता. त्याचबरोबर जो हाफ इयरली रिपोर्ट सामायिक अहवाल आहे या कार्यक्रमाचा तो होस्टसुद्धा होता. सेकंड सांगितलेला आहे वेल ट्रेंड बॉक्सर अँड ॲथलीट. तो एक प्रशिक्षित मुष्टियोद्धा आणि खेळाडू होता. कॉन्फिडंट अँड बोल्ड स्टुडंट. अत्यंत आत्मविश्वासू आणि धीट असा विद्यार्थी होता. सेकंड कॅरेक्टर आहे मिस फिलिप्स. ॲपिरिंग फ्रीली ब्रेनलेस बट शार्प. दिसायला अत्यंत वेंधळ्या, निर्बुद्ध परंतु चाणाक्ष होत्या. काम अँड कुलिस्ट. अत्यंत शांत. क्लेवर, नॉलेजेबल, ऑनेस्ट, स्किल्ड इन डिबेट. अत्यंत हुशार, ज्ञानी, प्रामाणिक आणि वादविवादामध्ये नैपुण्य मिळवलेलं होतं. तिसरं कॅरेक्टर आहे फन मॅन. फनी, बुली, स्ट्रॉंग व्हॉइस अँड कॉमिक. अत्यंत हास्यास्पद, घोडचूक करणारा, चांगला आवाजाचा आणि विनोदी बुद्धीचा होता. क्लेवर, काम, इन्फॉर्मेटिव्ह अँड रिसर्चफुल. अत्यंत हुशार, शांत, माहिती असलेला आणि ज्ञानी होता. ड्रॅमॅटिक, इनोव्हेटिव्ह थिंकर. एक नाटकीय आणि वेगळा विचार करणारं असं हे पात्र होतं. फोर्थ कॅरेक्टर पॉटर. ॲनालिटिकल अँड वेल इन्फॉर्म्ड. विश्लेषण करणारा आणि माहितीगार. इंटेलिजंट अँड वाईज. बुद्धिमान आणि हुशार. अरिथमेटिक, प्रुडंट आणि गणितामध्ये अत्यंत तज्ज्ञ होता. थर्ड आहे पा द नॅरेटर प्लेड अ क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकंट चेंज इन स्टुडंट्स. एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी लेखकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे हे संदर्भासह स्पष्ट करा. प्लीज सी ॲन्सर काय आहे. ॲट द आउटसेट, सुरुवातीला हिज अ स्टुडंट कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसाइडर, unfamiliar with social environment in which they have grown up. The student harass him from day one, slamming their desk during his lecture, using foul language and bullying him to a great extent. Even the girl students do not spare a moment to harass Braithwaite. सुरुवातीला विद्यार्थी कशी वागत होते पा, त्यांचे विद्यार्थी त्यांना गर्विष्ठ, बाहेरचा आहे असे समजत होते, कारण ते त्याच परिस्थितीमध्ये वाढलेले होते. विद्यार्थी त्यांना पहिल्या दिवसापासून त्रास देत होते. लेक्चरच्या दरम्यान डेस्क वाजवणे, वेगवेगळी टीका करणे, चुकीच्या भाषेचा वापर करणे किंवा धमकावणे अशा पद्धतींचा ते वापर करत होते. आणि यामध्ये मुलीसुद्धा त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. बट
परंतु हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल डे वॉज अप्रूव्ड अँड अंडरलाइन्स अ सिग्निफिकंट चेंजेस अँड प्रोग्रेस इन द स्टुडंट. परंतु सहामाही रिपोर्ट जो अहवाल होता या अहवालानंतर काही गोष्टी अधोरेखित झाल्या आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी दिसून आली की विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रगती झालेली होती आणि बराचसा बदलही झालेला होता. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट लाईन विच प्रूव्ज इट, खालील ओळींच्यावरून हे आपल्याला पडतं की त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेला होता. त्या ओळी कोणत्या आहेत पहा. इट वॉज एंटायरली देअर डे अरेंज्ड प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. हा दिवस पूर्णतः त्यांचा होता, त्यांनी मांडणी केलेली होती, सादरीकरण आणि त्यांचंच नियंत्रण होतं, म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल दिसत होता. द चिल्ड्रन आर स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. जे विद्यार्थी अत्यंत बंडखोर आणि बेशिस्त होते ते आज अत्यंत नीटनेटक्या पद्धतीचा पोशाख परिधान केलेले होते. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ which Denham used a term miss in addressing each of the senior girl. लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की या अहवालाच्या दरम्यान किंवा रिपोर्ट डेच्या दरम्यान डेनहॅम यानं आपल्यापेक्षा ज्या सिनियर मुली होत्या त्यांचा मिस असा उच्चार केला. याच्यावरती मला फार अभिमान वाटत होता. या सगळ्या ओळी काय दाखवतात पहा की त्याच्या पात्रामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झालेला होता. क्वेश्चन 4. फर्मन बॉट अ कॉमिक रिलीफ इन स्टुडंट काउन्सिल प्रोग्रॅम एक्सप्लेन. फर्मन या विद्यार्थ्याने कार्यक्रमामध्ये एक गंमत आणली हे स्पष्ट करा. प्लीज सी द आन्सर. फर्मन बॉट अ कॉमिक रिलीफ इन अ हाफ इयरली रिपोर्ट डे फंक्शन. ही रिप्रेझेंट्स अ फिजिओलॉजी सब्जेक्ट. ही मेड अ सिग्नल टू वेल्स अँड ॲलिसन टू ब्रिंग अ स्केलेटन ऑन स्टेज. द स्केलेटन हँगिंग from a hook screwed into the top of its skull and it rotating at the end of cord. ज्यावेळेला सामाई अहवाल होता त्यावेळेला फर्मॅनने फिजिओलॉजी हा विषय निवडलेला होता, त्याचा तो अहवाल सादर करणार होता. स्टेजवरती जाण्यापूर्वी त्यानं वेल्स आणि ॲलिसन या दोघांना इशारा केला आणि सांगितलं की तो सापळा स्टेजवरती घेऊन यावा. जो सापळा एका हुक्काला अडकवलेला होता आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं हलत होता. दिस सीन मेक्स ऑल स्टुडंट लाफ अँड गॉट सम कॉमिक रिलीफ. या त्याच्या प्रकारामुळं सगळे विद्यार्थी हसू लागले आणि या गमतीदार प्रसंगामुळं एक थोडासा निवांतपणा आला. द स्कूल ऑल्सो एन्जॉय दिस ड्रॅमॅटिक प्रेझेंटेशन. शाळेलासुद्धा हे नाटकीय सादरीकरण आवडलं. अँड शोज इट्स अप्रुव्हल बाय अ लाफिंग लाऊडली. आणि सगळ्यांनी हसून या त्याच्या सादरीकरणाला दाद दिली. या पद्धतीनं त्यानं कार्यक्रमामध्ये एक निवांतपणा आणण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चन नंबर 5. गिव्ह अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ. पात्रांची थोडक्यात माहिती लिहा जो आपल्याला 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी किमान 50 ते 60 शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. फर्स्ट आहे डेनहॅम. ही इज वन ऑफ द स्टुडंट इन ब्रेथवेट क्लास. ब्रेथवेटच्या वर्गातील तो एक विद्यार्थी आहे. ही इज अ शॉर्ट टेम्पर्ड, राउडी अँड अ रूड बॉय हू सीन ॲज ॲन ऑलमोस्ट अँटॅगॉनिस्ट स्टाईल ऑफ कॅरेक्टर. डेनहॅम हा अत्यंत शीघ्रकोपी, बंडखोर आणि उद्धट मुलगा जो पात्राच्या अनुसार एक विरोधी पात्र आहे असा वागत होता. ही इज अ वेल ट्रेन्ड बॉक्सर अँड ॲक्टिव्ह ॲथलीट. तो एक कसलेला आणि शिकलेला मुष्टियोद्धा आणि एक खेळाडू होता. ही वॉज अ होस्ट अँड अ सुपरवायझर ऑफ द हाफ इयर रिपोर्ट डे फंक्शन्स डिस्कशन प्रोग्रॅम. सहामाहिक अहवालाचा जो कार्यक्रम होता या अहवालाच्या कार्यक्रमामध्ये तो होस्ट आणि सुपरवायझरची भूमिका पार पाडत होता. इन दिस प्रोग्रॅम ही यूजेस रिस्पेक्टफुल वर्ड्स टू ऑल सिनियर गर्ल्स. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमामध्ये तो उद्धट असूनसुद्धा किंवा पूर्वी त्या पद्धतीनं वागत असूनसुद्धा सिनियर मुलींच्यासाठी त्यानं मिस हा शब्द वापरलेला दिसतो. ही रेपर्स देम ॲज मिस विच वॉज टीचिंग आउटकम ऑफ द नॅरेटर. आणि हे लेखकाच्या शिकवणीचंच एक पर्याय होता किंवा उत्तर होतं. इट शोज द राउडी बॉय ट्रान्सफॉर्म इन टू द जेंटल यंग बॉय. हे याच्यावरून दिसतं की अत्यंत उद्धट आणि बेशिस्त वागणारा मुलगा हा आता सभ्य झालेला होता. इन द डिस्कशन पार्ट, चर्चासत्रामध्ये ही रिप्रेझेंट्स स्टुडंट व्हॉइस. तो विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी होता. अँड ही ऑल्सो गेट सपोर्ट अँड चिअर फ्रॉम देम. आणि तो स्टेजवरती असताना विद्यार्थ्यांचा त्यांना सपोर्ट आणि प्रेरणासुद्धा मिळत होती.
ही प्रेझेंट्स रिपोर्ट अँड व्ह्यूज ऑन PT सो कॉन्फिडेंटली. त्यानं आपला अहवाल हा PT आणि गेम्स या विषयावरती अत्यंत धाडसाने सादर केलेला होता. अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या मतानुसार देअर शुड बी मोर टाईम फॉर PT क्लास. त्याच्या मतानुसार PTसाठी आणखी वेळ देणं हा महत्त्वाचा आहे. ही इज अ क्लेवर ॲज वेल ॲज अ स्ट्रॉंग माइंडेड यंग बॉय इन द एंटायर स्कूल. संपूर्ण शाळेमध्ये अत्यंत हुशार आणि धाडशी असा तो मुलगा होता. सेकंड, मिस जोसेफ. मिस जोसेफ वन ऑफ द सिनियर गर्ल्स इन ब्रेथवेट क्लास. ब्रेथवेट यांच्या वर्गामधली एक सिनियर मुलगी होती. शी इज अ co-host with Denham in half-yearly report of Student Council program. शाळेच्या सहामाही अहवाल या कार्यक्रमामध्ये ती डेनहॅमसोबत co-host म्हणून काम करत होती. शी हॅज ऑल गुड क्वालिटीज ऑफ लीडर. एखाद्या नेत्याच्या सर्व क्वालिटीज तिच्यामध्ये होत्या. शी सुपरवायझिंग द अदर स्टुडंट्स परफॉर्मन्स अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट. आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थी ठरलेल्या गोष्टीप्रमाणेच परफॉर्म करेल याच्यावरती तिचं बारकाईनं लक्ष होतं. शी डिलिव्हर्स अ शॉर्ट नोट ऑन द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. जो सामायिक कार्यक्रम होता, अहवालच कार्यक्रम होता, या कार्यक्रमाचं सुरुवातीचं स्पीच हे तिनं दिलेलं होतं. शी रिपोर्ट्स ऑन डोमॅस्टिक सायन्स सब्जेक्ट विथ अ ग्रेट मेसेज. तिनं आपला अहवाल सादर करत असताना डोमॅस्टिक सायन्स या विषयावरती केलेला होता आणि त्याच्यामध्ये तिनं अत्यंत चांगला संदेश दिलेला होता. शी अंडरलाईन्स द थीम ऑफ ब्रदरहूड अँड इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. तिनं आपल्या अहवालामध्ये मानव जातीतील बंधुता आणि परस्परावलंबन या विषयाला अधोरेखित केलेलं होतं. She adds that in spite of geographical location and differences in color, races and creeds, we should believe in union and cooperation. तिचं असं मत होतं की आपण भौगोलिकदृष्ट्या रंग, वंश आणि जातीमध्ये फरक असून सुद्धा आपण एकसंघ राहिलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. शी इज अ कॉन्फिडंट अँड लीडर क्वालिटी गर्ल अमॉंग द क्लास. वर्गातील ती एक अत्यंत आत्मविश्वासू आणि नेत्याचे सर्व गुण असणाऱ्या दर्जाची ती मुलगी आहे. थर्ड कॅरेक्टर, द नॅरेटर. विद्यार्थी मित्र हो, 2 गुणांसाठी किंवा 50 शब्दामध्ये लिहावयास सांगितलेला हा प्रश्न आहे. आपण याच्यामध्ये जास्त माहिती दिलेली आहे. यातील महत्त्वाची माहिती आपण सारांश रूपामध्ये बाजूला काढून ते उत्तर तयार करायचं आहे. यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण हायलाईट करतोय. प्लीज सी. निकनेम ॲज रिक ब्रेथवेट. रिक ब्रेथवेट असं त्याचं टोपण नाव होतं. अ हायली क्वालिफाईड ब्लॅक मॅन फ्रॉम ब्रिटिश गयाना. ब्रिटिश गयाना येथील अत्यंत उच्च शिक्षित कृष्णवर्णीय हा एक व्यक्ती आहे. ही इज अ मेन कॅरेक्टर इन द स्टोरी. या कथेमधील प्रमुख पात्र. रिक ब्रेथवेट हॅज जस्ट कम आउट ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर. ड्युरिंग द वॉर ही वॉज इन द RAF मीन्स रॉयल एअरफोर्स. या कथेमधलं ते प्रमुख पात्र आहे. रिक ब्रेथवेट हा नुकताच दुसऱ्या महायुद्धामधनं बाहेर आलेला होता आणि या युद्धामध्ये तो RAF म्हणजेच रॉयल एअरफोर्स या ठिकाणी काम करत होता. रिक ब्रेथवेट हा कृष्णवर्णीय असल्यामुळे बऱ्याच वेळेला तो वांशिक भेदाचा सुद्धा बळी पडलेला होता. ही वॉज विक्टीम ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. ही मेन्शन्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस रेसिझम of white Britons, including encounters of bus at a job interview at a Greenslade school, when searching for housing at a restaurant with his girlfriend and so on. वंशभेदाच्या वारंवार घटना ह्या घडत होत्या, त्याचा उल्लेख त्यानं केलेला आहे. बसमध्ये जात असताना, मुलाखतीच्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीसमवेत फिरत असताना आणि ज्या ठिकाणी त्यानं शिक्षक म्हणून नोकरी पत्करली अशा ग्रीनस्लेड शाळेमध्ये सुद्धा तो या वांशिक भेदाचा बळी पडलेला होता. सेकंड पॅराग्राफ. ही गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रॅदर रफ अँड नोटोरियस स्कूल. त्याला एका शाळेमध्ये, जी शाळा अत्यंत बेशिस्त आणि कुप्रसिद्ध आहे अशा ठिकाणी शिक्षकाची नोकरी मिळाली. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू द बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस.
त्याला असं लक्षात आलं की या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी होते ते अशा परिस्थितीमधून येत होते की ते शिकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत किंवा त्यांचा कोणताही विकास किंवा प्रगती होणार नाही. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकोलॉजी अल्टिमेटली विन देअर हार्ट्स इन नो टाईम. परंतु त्याने वेगवेगळ्या सर्जनशील कल्पना, नाविन्यपूर्ण तंत्र आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून शेवटी विद्यार्थ्यांची मने जिंकण्यामध्ये तो यशस्वी झालेला होता. दो ही वॉज बुलीड, हॅरॅस्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स, ही डिड नॉट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यू इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट लाईव्स. जरी त्याचा अनेकदा छळ झाला असेल मानसिक किंवा शारीरिक, तरीही त्यानं आपला संयम सोडला नाही आणि नवीन तंत्र आणि कल्पना याची त्यानं अंमलबजावणी सुरूच ठेवलेली होती आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल त्याने घडवून आणला. 4th नंबर, मिस डेअर. शी इज अ प्रेटी, रेड हेअर्ड, ब्युटिफुल 15 years old व्हाईट गर्ल इन ब्रेथवेट्स क्लास. ब्रेथवेट यांच्या वर्गामधली अत्यंत सुंदर लाल केसांची 15 वर्षाची एक सुंदर गौरवर्णीय मुलगी आहे. शी वॉज वन ऑफ द सुपिरियर स्टुडंट अँड अ व्हेरी ब्राईट अँड प्रेटी गर्ल. मिस डेअर सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये अत्यंत हुशार आणि सुंदर अशी मुलगी होती. शी इज अ काउंटर पार्ट टू फरमॅन. ती फरमॅनच्या बरोबर उलट होती. शी इज अ फेअरली ॲक्टिव्ह अँड स्ट्रेट फॉरवर्ड इन द क्लास. ब्रेथवेट यांच्या वर्गातील एक ॲक्टिव्ह, सक्रिय आणि बेधडक अशी ती मुलगी आहे. शी अँड फर्मन वॉज सिलेक्टेड फॉर द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी इन द स्टुडंट काउन्सिल. सामाई अहवालाच्या कार्यक्रमामध्ये ती आणि तिचा जोडीदार फर्मन या दोघांनी शरीरविज्ञान हा विषय रिपोर्ट देण्यासाठी निवडलेला होता. शी रिपोर्ट्स आफ्टर हर पार्टनर फर्मन अँड her report is plain to the point and it is no dramatic element at all. She speak about problems which all humanity has faced in terms of sickness and disease and the advantage gained by interchange knowledge and advice and assistance. शाळेमध्ये 6माही विषयाचा अहवाल देत असताना तिनं फर्मन नंतर आपला अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करत असताना तो अत्यंत स्पष्टपणे तिने मांडला. कोणताही नाट्यमय प्रकार तिनं त्याच्यामध्ये केला नाही. माणसांच्या किंवा मानव जातीला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा त्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे याच्यावरती ज्ञान, सल्ला आणि एकमेकांना सहाय्य करून जर माहितीचे आदानप्रदान केले तर त्याच्यावरती बराचसा फायदा होऊ शकतो असं मत तिनं या रिपोर्टच्या द्वारे मांडलेलं होतं. 5th, मिस फिलिप्स. A4 त्यातली फर्स्ट ॲक्टिव्हिटी, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट. A. मिस फिलिप्स इज अ ट्रान्सफॉर्म्ड इंटू अ व्हेरी कन्व्हिन्सिंग पर्सनॅलिटी. ओके, हा लँग्वेज बेस्ड क्वेश्चन आहे. या दोन्हींचं उत्तरसुद्धा हेच आहे की मिस फिलिप्स यांचं एका कन्व्हिन्सिंग पर्सनॅलिटीमध्ये कसं परिवर्तन झालं, एक अत्यंत ठोस व्यक्तिमत्व म्हणून त्या कशा समोर आल्या याच्याबद्दलसुद्धा आपल्याला लिहायचं आहे. या दोन्हीची उत्तरं सेम आहेत. प्लीज सी आन्सर. Miss Phillips is one of the teachers in Greenslade School, London. She is one of the 3 lecturers to be chosen randomly for the panel of discussion. She is very delicate and thin who seems to be a brainless. मिस फिलिप्स लंडनमधल्या ग्रीन्सलेड स्कूलमधील एक शिक्षिका होत्या. ज्या सामाई अहवालाची चर्चा होती या चर्चेच्या पॅनलवरती जे अचानक 3 शिक्षक निवडलेले होते त्यापैकी त्या एक होत्या. दिसायला अत्यंत नाजूक, सडपातळ आणि चेहऱ्यावरून निर्बुद्ध किंवा वेंधळ्या असं वाटत होत्या. परंतु बट ॲट द डिस्कशन सेशन एव्हरीवन कम्स टू नो दॅट शी इज अ ब्रिलियंट अमॉंग द पॅनल ऑफ टीचर. परंतु जेव्हा चर्चा सुरू झाली त्या चर्चेच्या वेळेला सर्वांना कळून चुकलं की त्या पॅनलमध्ये 3 शिक्षकांच्यापैकी ह्या अत्यंत हुशार आहेत. This question answer session is launched by student on the spot, so no one is prepared for it. विद्यार्थ्यांनी हे जे चर्चासत्र किंवा प्रश्नोत्तराचं आयोजन केलेलं होतं हे ऑन दी स्पॉट होतं, त्यामुळं कोणतीही शिक्षक तयार नव्हते. परंतु या ठिकाणी त्यांनी उत्तरं दिल्यामुळं त्यांची ब्रिलियन्सी सगळ्यांच्या समोर आलेली होती. In this session, other 2 teachers were struggling with the student questions. Miss Phillips takes the lead in it and handles the questions with confidence and valid answers.
या चर्चेच्या दरम्यान इतर 2 शिक्षक हे पूर्णतः गोंधळलेले होते आणि हीच परिस्थिती मिस फिलिप्स यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आणि अत्यंत कॉन्फिडन्स, आत्मविश्वासपूर्वक आणि योग्य उत्तर मुलांना दिलेली होती. हर answers to Denham proves that she has a brilliant sense of argument. डेनहॅमला तिच्या उत्तरांनी हे सिद्ध केलेलं होतं की त्या किती हुशार आहेत किंवा त्यांच्याकडं युक्तिवाद कशा पद्धतीनं आहे. She cleverly defends the school's activities and schedule. She explains the purpose of timetable and its long benefits for importance in students' life. In this discussion, her image of a brainless teacher, innocent looking, transformed into the coolest and expert teacher. In short, she is transformed into a very convincing personality. या शाळेच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तिनं आपल्या शाळेचं जे टाईमटेबल आहे त्याचा उद्देश व त्याचा विद्यार्थ्याच्या जीवनावरती होणारा दीर्घकाल फायद्याचा परिणाम हा सगळ्यांना पटवून दिला. या चर्चेमध्ये तिची जी एक ब्रेनलेस किंवा अत्यंत वेंधळी शिक्षिका आहे ही जी प्रतिमा होती ती प्रतिमा आता तज्ज्ञ शिक्षकामध्ये बदललेली होती, परावर्तित झालेली होती. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मिस फिलिप्स ह्या अत्यंत हुशार आणि खात्रीशीर व्यक्तिमत्व असणाऱ्या एक व्यक्ती होत्या ज्यांच्यामध्ये आपल्याला परिवर्तन हे नंतर दिसून आलं. 6वा प्रश्न आहे, कम्पेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स. काही पात्रांची आपल्याला तुलना करायची आहे असा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, तो महत्त्वाचा आहे. मिस जोसेफ अँड डेनहॅम. फर्स्ट आहे, मिस जोसेफ इज द होस्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल प्रोग्राम हू डिलिव्हर्स ओपनिंग स्पीच ऑन द पर्पज ऑफ फंक्शन. मिस जोसेफ या एक स्टुडंट काउन्सिल प्रोग्राममधल्या एक होस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलेलं होतं. डेनहॅम इज ऑल्सो द होस्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल प्रोग्राम हू अनाउन्सेस द नेम्स ऑफ सब्जेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह विथ रिस्पेक्ट. डेनहॅमसुद्धा या कार्यक्रमाचा एक सादरकर्ता होता आणि त्यानं सुरुवातीला कोणकोणत्या विषयावरती कोणकोणते विद्यार्थी बोलणार आहेत किंवा अहवाल सादर करणार आहेत हे मांडलेलं होतं. शी रिप्रेझेंट्स डोमॅस्टिक सायन्स सब्जेक्ट. ती डोमॅस्टिक सायन्स सब्जेक्टचा अहवाल वाचणार होती. ही रिप्रेझेंट्स PT अँड गेम्स सब्जेक्ट. डेनहॅम हा PT आणि गेम्स हा सब्जेक्ट याचं प्रतिनिधित्व करत होता. तिसरा आहे, शी स्पीक्स अबाउट द थीम ऑफ ब्रदरहूड अँड इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. मिस जोसेफ अहवाल मांडत असताना मानव जातीमधील बंधुता आणि परस्परावलंबन याच्याबद्दल बोललेली होती. दुसऱ्या बाजूला ही रिप्रेझेंट्स स्टुडंट्स व्ह्यू ऑन PT अँड क्रिटिसायझेस ऑन द टाइम टेबल ऑफ PT अँड गेम्स रिस्ट्रिक्शन्स. डेनहॅम हा PTच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मत मांडत होता. PTचं जे टाईमटेबल होतं त्याच्यावरती टीका तो करत होता आणि खेळासाठी असणारे जे निर्बंध आहेत हे निर्बंध कमी करायला पाहिजेत असं त्याचं स्पष्ट होतं. शी हॅज ऑल गुड क्वालिटीज ऑफ लीडर. शी इज व्हेरी स्किल्ड अँड काम इन नेचर. तिच्याकडं नेत्यांचे सर्व गुण होते आणि स्वभावाने ती अत्यंत शांत आणि कुशल होती. दुसऱ्या बाजूला डेनहॅम इज क्लेवर ॲज वेल ॲज अ स्ट्रॉंग माइंडेड बॉय इन द एंटायर स्कूल. संपूर्ण शाळेमध्ये अत्यंत हुशार आणि दृढ विचार असणारा तो मुलगा होता. नेक्स्ट कॅरेक्टर, फर्नमन अँड मिस डेअर. फर्स्ट, Fernman reports on physiology subject in the student council program who delivers reports in a comic manner. अत्यंत गमतीदार पद्धतीनं फर्मॅनने शरीर विज्ञान हा अहवाल मांडला. दुसऱ्या बाजूला मिस डेअर ऑल्सो रिपोर्ट्स ऑन फिजिओलॉजी सब्जेक्ट इन स्टुडंट काउन्सिल प्रोग्राम हू डिलिव्हर्स रिपोर्ट्स प्लेनली. मिस डेअरनं मात्र आपला अहवाल अत्यंत शांतपणे आणि सरळ मांडला. सेकंड, ही यूज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रिव्ड इन टू अ टॉप ऑफ इट्स स्कल फॉर प्रेझेंटेशन. अहवालाचं सादरीकरण फर्मॅनने स्केलेटनच्या माध्यमातून केलं. मिस डेअर, शी रिपोर्ट्स सिम्पली अँड डायरेक्टली. मिस डेअरनं आपला अहवाल साधेपणाने आणि स्पष्टपणे मांडला. थर्ड, ही स्पीक्स अबाउट वननेस अँड सेमनेस ऑफ ऑल ह्युमन बिंग्स. फर्मनने आपल्या अहवालामध्ये आपण सगळेजण एकच आहोत हा विषय मांडला. तर मिस डेअर, शी स्पीक्स अबाउट प्रॉब्लेम्स ऑफ सिकनेस अँड डिसीज अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरचेंजिंग नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. मिस डेअर यांनी युद्धानंतर ज्या माणसाला आजार आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत याच्यावरती फायदा जर मिळवायचा असेल तर आपल्याजवळ असणारं ज्ञान, सल्ला आणि सहकार्य हे एकमेकांच्यामध्ये शेअर केलं पाहिजे असं तिनं सांगितलं. चौथा, ही हायली
ड्रॅमॅटिक, कॉन्फिडंट अँड क्लेवर कॅरेक्टर. फरमॅन हा अत्यंत नाटकीय, आत्मविश्वासू आणि हुशार होता. शी इज अ क्लेवर, स्मार्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड कॅरेक्टर. मिस डेअर ही अत्यंत हुशार, स्मार्ट आणि सरळ किंवा स्पष्ट व्यक्ती होती. पाचवा सांगितलं आहे हिज व्हॉइस इज अ क्लिअर अँड प्रिसाईज अँड ही हॅड अ सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. फरमॅन याचा आवाज स्पष्ट वक्ता आणि नाटकीय स्वरूपामध्ये मांडणी हे त्याचं वैशिष्ट्य होतं. तर शी टॉक्स फ्रँकली टू द ऑडियन्स विदाऊट ड्रॅमॅटिक एलिमेंट्स. आणि आपला अहवाल सादर करत असताना किंवा ऑडियन्सशी बोलत असताना कोणताही नाटकीपणा किंवा नाटकीय घटकांचा वापर तिने केलेला नव्हता. मिस फिलिप्स अँड डेनहॅम. मिस फिलिप्स इज वन ऑफ द टीचर्स इन ग्रीनस्लेड स्कूल, लंडन. डेनहॅम इज वन ऑफ द स्टुडंट्स इन ग्रीनस्लेड स्कूल्स upper class. Second, she is one of the 3 teachers on the panel of discussion. He is one of the 2 hosts and advisors on the activity of discussion with Miss Joseph. Third, she represents the school and teachers' viewpoint. He represents students' viewpoint. Fourth, in the discussion session, she tackles Denham so cleverly, then everyone comes to know that she is brilliant among the panel teachers. In discussion session, he raised the issue of timetable and PT subject. He is a clever as well as strong-minded boy in the entire school. Fifth, she is very delicate and thin who seems to be brainless. He is short-tempered, rude and well-trained boxer and active athlete. Narrator and head of the school, Mr. Florian. First, he, Mr. E.R. Braithwaite, is well qualified, decent teacher of Greenslade School, London. He, Mr. Alex Florian, is the slightly strange headmaster of Greenslade School, London East. Second, the narrator is seated with the other teachers watching all programs excitedly. Mr. Florian, head of the school, actively participated in the program and addressed the students. The narrator is an outsider. Black faces racial discrimination in the school. Head of the school never faces such problems in the school or outside. Fourth, narrator feels happy to see the changes and transformation in student. Head of the school expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. The narrator is a real changer, modernizer of the life of students and school. Head of the school is always concerned about students' life but unable to do anything. विद्यार्थी मित्र हो, या नॉवेलमधील कॅरेक्टर या एलिमेंटवरती आपण जे प्रश्न बघितलेले आहेत, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे. फक्त या 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न हा आपण किमान 50 शब्दामध्ये लिहिणार आहोत. अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण तयार करायचे आहेत. याच्यावरती डायरेक्ट कॅरेक्टर स्केच, कम्पेअर द कॅरेक्टर किंवा एका कॅरेक्टरबद्दल एखादं वाक्य देऊन आपल्याला ते पात्र लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं आपण कॅरेक्टर हा सेक्शन चांगल्या पद्धतीचा तयार करायचा आहे. 4.2 टू सर्व विथ लव हा आपल्याला एकूण 4 गुणांसाठी असणार आहे आणि त्यातील कॅरेक्टर हा एलिमेंट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपण याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. पार्ट 3 या ठिकाणी संपतो. पार्ट 4मध्ये टू सर्व विथ लव याच्यामधील प्लॉट, सेटिंग, थीम आणि लँग्वेज याच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहे. सो टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच.